लॉर्ड. पुन्हा एकदा त्याच्या वचनाकडे आपण वळत आहोत आणि सध्या आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहोत. म्हणून करत आहोत की तो एक सुंदर असा विषय आहे, एक शब्द आहे आणि तो शब्द आहे ग्रेस किंवा कृपा. आणि विशेष करून जे मुलं मुली ग्रेस मार्क्स घेऊन पास झालेले आहेत त्यांना माहीत आहे की हे ग्रेस मार्क्स हे किती महत्त्वाचे असतात, नाही का. ज्यांचं जीवन अतिशय भ्रष्ट, पापी, देवापासून दूर असं होतं, वाया गेलेलं होतं, आणि जेव्हा त्यांची क्षमा झाली तेव्हा त्यांना किंमत वाटते की देवाची कृपा आहे किती महान असते, नाही का. प्रभू ईश्वरने म्हटलं की ज्याची जास्त क्षमा झाली तो माझ्यावर जास्त प्रीती करतो, है ना. ती बाई रडली, तिने अश्रूने त्याचे केस धुतले आणि लोकांना वाटलं की ती शोक करते. आजही लोकांना तसं वाटेल, कोणीतरी रडलं तर कोणीतरी शोक केला तर, पण प्रभू येशू ख्रिस्त पाहतोय ते अश्रू. तर ज्यांची जास्त क्षमा झालेली असते, ज्यांनी जास्त पाप केलेलं असतं, ज्यांची जास्त क्षमा झालेली असते, त्यांना क्षमेची आणि कृपेची व्हॅल्यू समजत असते, है ना. जर खरंच क्षमा झाली असेल तर तुम्हाला त्याचं व्हॅल्यू किंवा किंमत कळेल की खरंच मी क्षमेच्या लायक नसताना, आणि हे सर्व त्याच्या कृपेमुळे केलेलं आहे. तर आज आपण त्याच्या वचनाकडे वळत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, दोन प्रश्नांची उत्तरे की देवाची कृपा मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे. व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रिसिव्हिंग गॉड्स ग्रेस, पहिला प्रश्न. आणि दुसरा पॉईंट जो आपण पाहतो हा की हाऊ टू रिसीव्ह गॉड्स ग्रेस, देवाची कृपा कशी स्वीकारावी किंवा मिळवावी. हे दोनच प्रश्नावर आजचा संदेश आधारित आहे. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द एसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर रिसिव्हिंग गॉड्स ग्रेस, देवाची कृपा मिळण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे गॉड गिव्स ग्रेस टू द हंबल. देव नम्र जनावर कृपा करतो. आता ग्रेस किंवा कृपा याचा अर्थ मर्जी. कृपा पावलेले म्हणजे मर्जीतले. आपण म्हणतो त्यांच्यावर त्यांच्या साहेबाची त्यांच्या घरच्यांची मर्जी आहे, ती त्याच्या मर्जी, ती तिच्या आईच्या मर्जीतली आहे. म्हणजे इतर मुलींपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम आहे, इतकं मुलांपेक्षा एक विशेष रीतीने तिच्याकडे किंवा त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याला म्हणतात कृपा किंवा ग्रेस. ज्यावेळेस देव विशिष्ट लोकांकडे विशिष्ट रीतीने पाहतो, स्पेशली त्याला म्हणतात की त्यांच्यावर कृपा झाले, ते कृपा पावलेले आहे. आणि म्हणून व्हॉट इज ग्रेस, इट इज अनडिझर्व्ड अनमेरिटेड फेवर ऑफ गॉड. कृपा म्हणजे ज्याच्यासाठी लायक नाही, जे लोक लायक नाही त्यांनी देवाने त्यांच्यासाठी काहीतरी करणं किंवा त्यांना देणं, त्याला म्हणतात कृपा. आता तो कृपा पावलेली है ना. समजा देवाचं आज्ञापालन करत नाही, भक्ती करत नाही, तरीही देवाने पास केलं DEdमध्ये, म्हणजे कृपा पावलेली. लायक नसताना, आज्ञापालन नसताना जे देतो त्याला म्हणतात कृपा. प्रेज द लॉर्ड. केलं म्हणून दिलं तो गोष्ट वेगळी, पण काही नसताना, करत नसताना, लायक नसताना सुद्धा जर देव बरं करतो, क्षमा न करताना सुद्धा देव बरं करतो प्रार्थनेने, म्हणजे कृपा पावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तर कृपा, दृष्टी असा मराठीतला तो शब्द, म्हणजे देवाची दृष्टी जेव्हा जाते एखाद्या व्यक्तीकडे, विशिष्ट लोकांकडे, आणि त्याचं लक्ष, त्याची दृष्टी गेल्यानंतर त्याच्यानंतर जे काही त्यांच्या जीवनात व्हायला लागतं त्याला म्हणतात कृपादृष्टी. अरे क्या आहे. आणि आज आपण पाहू की व्हॉट इज द रिक्वायरमेंट, कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे कृपा मिळण्यासाठी. आता आपल्याला माहीत आहे की आपण कृपेच्या काळात जगत आहोत. जर कोणाला शंका असेल तर योहानकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 17 वचनात असं लिहिलेलं आहे, जॉन 1:17, की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. म्हणजे येशू ख्रिस्त जगात आला, नियमशास्त्राचा काळ संपला आणि कृपेचा काळ सुरू झाला. काही लोकांना वाटतं आपण नियमशास्त्रही पाळलं पाहिजे, जुना करायला पाळला पाहिजे, नवा करायला पाहिजे.
हा गोंधळ केव्हा होतो? जेव्हा समजत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याने नियमशास्त्र पाळून रद्द केलं आणि कृपेचा काळ सुरू झालेला आहे आणि आपण कृपेच्या काळात आलो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कोणते शाबात, कोणते सणवार, कोणत्या गोष्टी खायच्या नाही खायच्या, काय करायचं नाही, हे काही नियम अटी शर्ती नाही आहे. ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेलं आहे. हालेलुया. ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केलेलं आहे. कोणत्या दडपणाखाली, कोणत्या बॉन्डेज बंधनाखाली, कोणत्या जुवाखाली ठेवलेलं नाही आहे. आणि सगळ्यात मोठा जू जे असतं ते धर्माचा, धार्मिकतेचा जू, की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे तर देव आशीर्वाद देईल. हे जे बंधन, हे जे दडपण असतं, ते सुवार्ता, आनंदाची बातमी ऐकल्यावर कळतं की आपण काहीतरी केल्यावर देव देतो असं नाही. तर येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलेलं आहे, सर्व काही केलेलं आहे, आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून देवाकडून घ्यायचा आहे. हे जर कळलं तर शास्त्र कळलं, नाही तर काही नाही कळलं. हे जर कळलं तर चर्चला याचा फायदा आहे, नाही तर काही फायदा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी द्यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की मी केलं पाहिजे, मी त्या लायक नाही आहे आणि मी अजून काय करू, किती करू, याचा अर्थ तुम्हाला सुवार्ता कळलेली नाही, ती स्वीकारलेली नाही. पण जेव्हा सुवार्ता कळते की मला काही करायचं नाही आहे, प्रभू येशूने माझ्या ऐवजी केलेलं आहे, प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा ख्रिस्ती जीवन सुरू होतं. तेव्हा खरे ख्रिस्ती लोक होतात. तेव्हा माणसाच्या आत्म्याचं तारण होतं. प्रेज द लॉर्ड. तर व्हॉट इज द रिक्वायरमेंट? आणि हे रिक्वायरमेंट किंवा ही गोष्ट जी आवश्यक आहे देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी, ती याकोबाच्या पत्राचा 4था अध्याय आणि वचन 6 आणि 7 मध्ये सांगितलेलं आहे. याकोबाचे पत्र, जेम्स चॅप्टर 4 वर्सेस 6 and 7. याकोबाचे पत्र 4, 6 आणि 7. देवाची कृपा आपल्याला कशी मिळू शकते, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, काय करायला पाहिजे. 6 वचन, तो अधिक कृपादान देतो. तो म्हणजे देव. यास्तव शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनास कृपादान देतो, किंवा दीनांवर किंवा नम्रजनांवर कृपा करतो. आणि पुढे 7व्या वचनात दिलेलं आहे, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तुमच्यापासून पळेल. आता या ठिकाणी 2 टाईपचे लोक आहेत, एक गर्विष्ठ आणि एक नम्र. गर्विष्ठांकडे देवाचा दृष्टिकोन कसा आहे पाहण्याचा, त्या वचनात दिलेलं आहे की देव गर्विष्ठांचा विरोध करतो. आणि जे लीन, नम्र आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? व्हॉट इज गॉड्स रिस्पॉन्स टू दोज हू आर मीक, हंबल? तो कृपा करतो. आमेन. 2 टाईपचे लोक, गर्विष्ठ आणि लीन, आणि 2 टाईपचे देवाचे दृष्टिकोन. जे गर्विष्ठ आहे त्यांना तो दूर ठेवतो, विरोध करतो, आणि जे लीन, नम्र आहेत त्यांच्यावर कृपा करतो. म्हणजे कृपा मिळण्यासाठी काय आवश्यकता आहे? लीनता किंवा नम्रता. म्हणा नम्रता, म्हणा लीनता. आता नम्रता किंवा लीनता हा एक निर्णय आहे, आणि म्हणून म्हणणं अशी प्रार्थना करतं की प्रभू मला नम्र कर, ही रॉंग प्रार्थना आहे. ह्युमिलिटी इज अ डिसिजन, इट इज नॉट अन इमोशन. आणि म्हणून ही रॉंग प्रेयर आहे की प्रभू मला नम्र कर. प्रभू नाही नम्र करणार, तुम्ही स्वतःला नम्र करायचं आहे. इकडे लक्ष द्या, तुम्ही स्वतःला नम्र करायचं आहे. देव नम्र करणार नाही आहे, तुम्हाला मला नम्र व्हायला सांगितले. म्हणून नम्र व्हायचं की नाही हा तुमचा माझा निर्णय आहे. आमेन. किती जण समजतंय? ह्युमिलिटी इज अ डिसिजन, नॉट एन इमोशन. कारण का? कारण कृपा जर पाहिजे असेल तर ही आवश्यकता देवाची आहे की देव लीनांवर कृपादान देतो. देव कोणावर कृपा करतो? जे लीन, नम्र आहेत. आणि मग 7व्या वचनात लिहिलेलं आहे,
ते मिळण्यासाठी. म्हणून 7व्या वचनात तो असं म्हणतो याकोब की यास्तव किंवा म्हणून देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा किंवा देवासमोर लीन आणि नम्र व्हा. सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तुम्हापासून पडेल. म्हणजे देवाच्या अधीन झाल्याशिवाय सैतानाला आपण अडवू शकत नाही. आणि अडवण्याचा आणि येशूच्या नावात म्हणण्याचा प्रयत्न केला तर काय होतं काही जणांना माहीत आहे. कारण दुरात्मे सैतान पण ओळखतो, त्याला पण माहीत आहे कोण देवाचं आहे आणि कोण नाही आहे. म्हणून देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पडेल. पण तुम्ही देवाच्या अधीन न होता सैतानाला अडवायला गेलं तर काय होईल? तो तुम्हाला आडवं करेल. आमेन. तर ही रिक्वायरमेंट आहे की सैतानाला आपण देवाच्या अधीन पूर्ण समर्पण देवाला असल्याशिवाय सैतानाला अडवू शकत नाही. त्याचे हल्ले आपल्या जीवनावर, तुमच्या जीवनावर अडवू शकत नाही. तो आजारी पडेल, तो घडी टेन्शन देईल, तो काही करेल. जेव्हा तुम्ही लीन आणि नम्र व्हाल देवाच्या अधीन, मग तुम्ही म्हणू शकाल की माझ्या शरीरावर तुझा अधिकार नाही, हे शरीर देवाचं आहे, देवाला अर्पण. माझ्या पैशावर सैताना तुझा अधिकार नाही, कारण जे काय आहे ते देवाचं आहे, मी त्याच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि इतकं महत्त्वाचं आहे. बघा, आपण सैतानाला अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण पहिल्याने काय आहे? देवाच्या अधीन व्हा. पुढे पेत्र ह्याबद्दल काय म्हणतो बघा, पेत्राच्या पत्रामध्ये 1 पेत्र याचा 5वा अध्याय, 1 Peter chapter 5 आणि वचनं 5 आणि 6. 1 पेत्र 5 वचन 5 आणि 6. इथं पेत्र म्हणतो, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमर बांधा. आता या ठिकाणी पेत्र म्हणतो की एकमेकाच्या अधीन राहा. एकमेकाच्या अधीन म्हणजे काय? म्हणजे बायकोने नवऱ्याच्या अधीन, नवऱ्याने बायकोच्या अधीन, मुलांनी आईबापांच्या अधीन, एकमेकाच्या अधीन. चर्चमध्ये आपण मंडळी या नात्याने एकमेकाच्या अधीन. इथं कोणी बॉस नाही आहे, इथं कोणी काही हुकुमशहा नाही आहे, इथं कोणी काही VIP नाही आहे. तर देवापुढं आपण सर्व समान आहोत. आपण किती पैशावालेत असो, किती कोणी असोत, तो प्रश्न देवासमोर नाही आहे. देवासमोर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण सर्व इक्वल आहोत. किती जण आमेन म्हणू शकतो? ते पद, ती धन संपत्ती, ते बाकीच्या जगी गोष्टी त्या बाहेर, देवासमोर नाही. आमेन. आणि हे कळल्यावरच हे आपण करू शकतो जे पेत्र म्हणतो तो की एकमेकांच्या अधीन व्हा. बघा 5वं वचन परत बघा, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. किती तरुण वडिलांच्या अधीन आहे? मी म्हणणार नाही हात वर करा, तुम्हाला माहिती आहे, देवाला उत्तर द्या. आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमर बांधा. म्हणजे नम्रता किंवा लीनता अंगी ल्या. म्हणजे काय? म्हणजे हे की मी कोणाचं ऐकणार नाही, मला कोणी सांगणार नाही काय करायचं, माझं दुसऱ्याने ऐकलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे, मग ते घरात असो, कामावर असो, चर्चमध्ये असो, मित्रमंडळीत असो, है ना, दुसऱ्यांवर कंट्रोल करण्याची प्रवृत्ती है ना, दुसऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याची प्रवृत्ती, ह्याच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे की एकमेकांच्या तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमर बांधा. म्हणजे एकमेकांच्या अधीन व्हा, कोणावर बॉसिंग करू नका. आणि याचं कारण काय दिलेलं आहे पुढे? परत तेच जे आपण याकोबाच्या पत्रात वाचलं त्या शास्त्रात बघा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणजे कृपा कोणाला मिळते? गर्विष्ठांना मिळते का? नाही, लीनांवर. म्हणून कृपा मिळण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, काय आवश्यक आहे? लीनता किंवा नम्रता. जरी माहीत आहे तरी ऐकून घेणं. माहीत नसताना उगीच असं भासू नये की मला सर्व माहीत आहे, है ना, ती टेंडन्सी असते. हां सांगा, ही लीनता नम्रता नाही आहे, हा मूर्खपणा आहे, माहिती आहे का? जरा त्या सर्कलच्या बाहेर येऊन तुमच्यापेक्षा हुशार, तुमच्यापेक्षा ज्ञानी लोकांना आणि मग समजा, मग तुम्हाला तुमची लेवल कळेल की तुमची लेवल काय आहे.
आपल्यापेक्षा कमी लोकात राहिल्यावर आपल्याला वाटतं की मला त्यांच्यापेक्षा जास्त माहीत आहे, मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे, मला जास्त ज्ञान आहे. पण आपल्यापेक्षा हायर लोकात राहिल्यावर आपली लेवल कळते की आपण किती खाली आहोत. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते. म्हणून जर देवामध्ये देखील पुढं जायचं आहे, कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल, तर त्या क्षेत्रात आपल्यापेक्षा वरचढ, आपल्यापेक्षा उंच कोण आहे त्यांच्या संगतीत राहायचं, त्यांना फॉलो करायचं. आत्मिक जीवनात आपल्यापेक्षा देवामध्ये, आत्म्यामध्ये, ज्ञानाने किती कोण आहे त्यांना जर फॉलो केलं, त्यांच्या संगतीत राहील तर आपली लेवल वाढेल. तुमच्यापेक्षा खालच्या लोकात राहिलं तर तुम्ही तेवढंच राहाल आणि ते तुम्हाला प्रेज लॉट करेल, तुम्ही खुश व्हाल, पण तुमची वाढ नाही होणार. कारण का? परत तोच प्रॉब्लेम, लीनता किंवा नम्रता. तर आणि हे ज्यावेळेस आपण लीन किंवा नम्र होतो देवापुढे, तेव्हा आपण हे दाखवतो की मला देवाच्या कृपेची गरज आहे. पश्चातापाचं फळ हे आहे ना, फ्रूट ऑफ रिपेंटन्स. जेव्हा कृपेची गरज आहे याची जाणीव होते म्हणजेच लीन आणि नम्र होणे. जर कृपेची जाणीव होत नाही की मला कृपेची गरज आहे, म्हणजे स्वतःला देवाच्या पुढे लीन केलेलं नाही. कारण जेव्हा करल तेव्हा गरज वाटेल की अरे देवापुढं मी कोणी नाही आहे, मला देवाच्या कृपेची गरज आहे. आमेन. म्हणून लीनता किंवा नम्रता हा एक निर्णय आहे, हे आपोआप होत नाही. देव स्वर्गातून टाकीत नाही आपल्या आत्म्यात. आपल्याला लीन करायचं आहे की प्रभू मी माझ्या स्वतःला तुझ्यापुढे लीन करतो, मी नम्र होतो, असं म्हणून स्वतःला त्याच्या स्वाधीन करणे. तो एक निर्णय आहे आणि निर्णय घ्यायचा का नाही तुमचा निर्णय मी घेऊ शकत नाही. मी तुम्हाला लीन करू शकत नाही, तुम्ही मला लीन करू शकत नाही. आमेन. तो तुमचा निर्णय तुम्ही. ह्युमिलिटी इज अ डिसिजन. आणि हे आपल्याला एक उत्तम उदाहरणावरून स्पष्ट होतं. लूक शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या मुलीला, ज्या तरुणीला देवाने प्रभू येशूची जगी आई होण्यासाठी निवडलं, तिला का निवडलं, तिच्याजवळ असं काय क्वालिफिकेशन होतं, काय लायकी होती, कशामुळे इतर कितीतरी तरुणी होत्या, धार्मिक तरुणी होत्या इस्रायलात, यहुदी, पण त्याच्यातून मरियालाच का निवडलं याचं कारण लूक शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि वचन 46 ते 48 सांगितलेलं आहे. आणि जर कोणाला जाणून घ्यायचं असेल की मरियाला का निवडलं तर ते कारण इथं आहे. बघा, लूक 1:46 आणि हा तो वृत्तांत आहे ख्रिसमसचा, ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म होण्यापूर्वी देवदूताने तिला दर्शन देऊन सांगितलं की काय होणार आहे आणि कशा रीतीने देवाची कृपादृष्टी झालेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स आणि ती कृपादृष्टी का झाली आणि देवदूताला तिच्याकडे का पाठवलं याचं प्रत्युत्तर देताना मरिया काय म्हणते बघा. वचन 46, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासित झाला आहे. आणि आता ऐका, कारण त्याने आपल्या दासीच्या दयनीय अवस्थेचे अवलोकन केले आहे. ती स्वतःला दासी म्हणते. दासी म्हणजे गुलाम. त्या काळात गुलामगिरी होती. गुलामाला स्वतःचा काही अधिकार नव्हता. ते जसे वस्तू असायचे, जे सांगितलं ते 24 तास राबत असत, बांधलेले असत. गुलाम स्वतःचा निर्णय घेऊ शकत नव्हते, मालकाच्या हाती असायचं. बघा, इतकी भयानक ती गुलाम. आणि मग दास किंवा दासी असणं, ती म्हणते की आपल्या दासीच्या दयनीयावस्थेचे तिने स्वतःला देवापुढे नम्र केला आणि ती म्हणते की माझी दयनीयावस्था, दीन अवस्था ह्याच्याकडे तू पाहिलेले आहेस. ती म्हणती वचन 48, कारण त्याने म्हणजे देवाने आपल्या दासीच्या दयनीयावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. आणि आजही मदर मेरीला सर्व पिढ्या धन्य म्हणतात. प्रेज द लॉर्ड. का मरियाला का निवडलं? की तिने स्वतःला देवापुढे लीन आणि नम्र केला. तिने स्वतःला देवाची दासी म्हणून केला. तिची लीनता, तिची नम्रता पाहून देवाने तिचं कृपा केली, तिचं सिलेक्शन केलं आणि तिच्या पोटी देवाचा पुत्र प्रभू येशू जन्माला घातला.
हे ते कारण आहे. आणि पुढे जर आपण वाचलं तर ती हे स्तोत्र गाताना काय म्हणते बघा. वचन 51, त्याने आपल्या बाहूने म्हणजे देवाने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. त्याने गर्विष्ठांची त्यांच्याच अंतःकरणाच्या कल्पनेने दानादान केली आहे. वचन 52, त्याने अधिपतींना राजासनावर काढले आहे व दीनांना उंच केले आहे. बघा, हे प्रिन्सिपल, हे तत्व आपल्याला पूर्ण शास्त्रात आढळतं की देव गर्विष्ठांचा विरोध करतो, धिक्कार करतो, पण लीन आणि दीनांवर दया करतो. म्हणून देवाची जर दया कृपा पाहिजे असेल तर स्वतःला देवाच्या हाताखाली लीन नम्र करणे. आणि देवाच्या हाताखाली स्वतःला लीन केलं आहे हे कशावरून कळेल? जेव्हा तुम्ही आणि मी आपण एकमेकांच्या अधीन राहू, एकमेकांचं ऐकून घेऊ. जोपर्यंत ऐकून घेत नाही, जोपर्यंत पटत नाही, म्हणजे देवापुढे लीन केलं नाही, कुठंतरी काहीतरी हे अडकून ठेवलेलं आहे. पण जेव्हा पूर्ण शरणागती असेल मग कोणी काही सांगितलं तरी तुम्ही ऐकून घ्या. ह्याच्याहून दिसून येईल की तुम्ही देवापुढे स्वतःला लीन नम्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती चांगलं गाणं म्हणता, किती चांगलं शेअर करता, किती चांगलं साक्ष देता, की कसं इम्प्रेशन मारता, हे नाही. किती अधीन आहात घरामध्ये, एकमेकाच्या अधीन, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, देवाने नेमलेल्या सेवकांच्या मध्ये. याच्यावरून दिसून येईल की खरंच देवापुढे नम्र केलेला आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. आणि एक गोष्ट जी आपल्याला देवाची कृपा मिळण्यापासून रोखते ती म्हणजे गर्व किंवा प्राईड. आणि हा गर्व काही वेळेस खोटी धार्मिकतेचं रूप धारण करतो. प्राईड ऑफन टेक्स द फॉर्म ऑफ सेल्फ रायचियसनेस. स्वतःला इतरांपेक्षा धार्मिक समजण्याची प्रवृत्ती ही आपोआप नकळत आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपण दुसऱ्यांना खाली पाहायला लागतो. तिला काही कळत नाही, तिला काही येत नाही, त्याचं काय आपण दुसऱ्यांचा न्याय करायला लागतो. आणि ह्याच्याबद्दल प्रभू येशूने एक दाखला सांगितलेला आहे. दाखला म्हणजे एखादा पॉईंट, एखादं सत्य स्पष्ट करण्यासाठी सांगितलेली गोष्ट, मग ती खरी असो की कल्पित असो. आणि लूक शुभवर्तमानाचा 18वा अध्याय याच्यामध्ये प्रभू येशूने सांगितलेला हा दाखला आहे. लूक 18, अ पॅरेबल ऑफ जीसस इलस्ट्रेटिंग दिस पॉईंट. आणि आपण वाचूया हा दाखला. लूक 18 आणि वचनं 9 ते 14 या ठिकाणी एक गोष्ट आहे. इथे असं लिहिलेलं आहे, आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानित होते त्यांना त्याने हा दाखला सांगितला. म्हणजे हा दाखला कोणासाठी आहे? जे स्वतःला इतरांपेक्षा जास्त धार्मिक, जास्त पवित्र समजतात, जास्त समर्पित समजतात, त्यांच्यासाठी. आणि असं जर कोणी असेल या मंडळीत तर इकडे लक्ष द्या. काय झालं? परुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली. परुषी एक पंथ होता, धार्मिक लोकांचा पंथ, जे इस्रायल लोकांना नियमशास्त्र शिकवत होते, है ना. रिलिजियस कल्ट म्हणजे हा धार्मिक मनुष्याचा कल्ट, पंथ. परुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली. बघा, प्रार्थना कुठे केली? मनात. मनात पाहिजे तर अंडरलाईन करा, है ना. म्हणून मला तोंडावर सांगावं लागेल, तोंड उघडून स्तुती करा, तोंड उघडून प्रार्थना करा. कारण तोंड उघडून प्रार्थना करणं वेगळं आणि मनातल्या मनात प्रार्थना करणं वेगळं. किती जण आमेन म्हणू शकतो? मला माहिती आहे या चर्चचे बरेच जण मनात प्रार्थना करतात, पण आता टाईम आलेला आहे की तोंड उघडण्याची. प्रेज द लॉर्ड. कारण मनात प्रार्थना करणं काय असतं हे आता तुम्हाला कळेल, जर कधी कळलं नसेल तर. त्याने मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर मनुष्य अपहारी, अधर्मी, व्यभिचारी असे आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि मनातल्या मनात म्हणतोय. देवाला प्रार्थना नाही, मनातल्या मनात म्हणतो. म्हणून मनातल्या मनात प्रार्थना कोण काय करतं इतकं डेंजरस असतं. म्हणून म्हणावं लागतं मोठ्याने करा, म्हणजे मला तरी ऐकू येईल की कोण काय म्हणतंय. आम्ही कारण मनातल्या मनात भलतंच काही पण बोलू शकतं.
समजतं ना सोनवणे ब्रदर? इकडं लक्ष द्या. मनात प्रार्थना केली की मी इतरांसारखा भ्रष्ट नाही आहे, पापी नाही आहे, याच्यासारखा, म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि त्याला इतकं भूषणाने, इतकं तो गर्वाने त्याने केलेली. आणि काय झालं बघा, आणखी तो पुढं काय म्हणतो, मग तो काय काय करतो देवासाठी ते तो 12व्या वचनात सांगतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. बघा, जक्कातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायचे न जजता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर. आता हा माणूस मनातल्या मनात स्वतःला खुश करतो आहे आणि म्हणतो की मी दुसऱ्यांसारखा नाही. आणि काय करतो ते म्हणतो आहे की मी प्रत्येक गोष्टीचा दशांश देतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. बघा, धार्मिकता किंवा धार्मिकतेचं स्पिरिट, धार्मिक प्रवृत्ती ही अशी असते की आपण काय करतोय देवासाठी, किती करतोय हे आपल्याला लोकांना सांगायला खूप भूषण वाटतं. याच्यात आपण खुश असतो, याच्यात आपण धुंद असतो. आणि मग जर कोणी आपल्यासारखं करत नसलं तर आपलं त्यांना तुच्छ लेखतो. आपल्याला वाटतं की ते आशीर्वादाच्या लायक नाही, आपण त्यांच्यापेक्षा भारी. आणि ह्या माणसाला असं. आणि दुसरा जो होता टॅक्स कलेक्टर, जकातदार है ना, कर गोळा करणारा, त्याने काय प्रार्थना केली, त्याने वरसुद्धा पाहिलं नाही. त्याने पश्चातापही अंतःकरणाने ऊर बडवू, त्या काळात लोक ऊर बडव, कोणी जर ऊर बडवून ओरडायला लागलं तर बाकीचे शेजारचे समजायचे की यांच्या घरात कोणीतरी वारला, शोक, काहीतरी ट्रॅजेडी झाली. तो ऊर बडवून म्हणत होता की हे देवा, मज पाप्यावर दया कर. त्याने काय मागितलं का? त्याने काय देवाला कर मी काय करतो ते सांगितलं का? आणि काय झालं माहिती आहे का, एकदम शॉकिंग, एकदम अनपेक्षित ते झालं है ना. वचन 14 प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, आणि प्रभू येशू म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा, म्हणजे त्या पुरुषापेक्षा, त्या धार्मिक मनुष्यापेक्षा निर्दोषी ठरवून खाली आपल्या घरी गेला. देवाने त्याची क्षमा केली, त्याच्यावर कृपा केली आणि तो निर्दोषी ठरवून घरी गेला. म्हणजे काय जो दशांश देत होता तो नाही, म्हणजे काय जो म्हटला मी दुसरा नाही, न्याय करणारा तो आहे, आपण एकमेकांसमोर नाही. किती विशेष आहे नाही का. आज या चर्चमध्ये किती लोकांना सांगितलं, किती लोक हाकलून देतील, किती लोक नाराज होतील, किती लोकांना अपमानास्पद वाटेल की आम्ही एवढं देवासाठी करत आलेलो आहे. तो म्हणत नाही करा, पण आपल्याला वाटतं आपण एवढं करतोय आणि आपणच खुश होतो. आणि मनातल्या मनात ते पण प्रभू येशू म्हणतो की हा जो जकातदार, जो पापी लोक त्याला समजत होते, त्याच्या ऑपोजिट जो होता, रेग्युलर चर्चला न जाणारा, दशांश अर्पणे न देणारा, त्याला कळलं की आपण देवासमोर आहोत. तो म्हटला की मज पाप्यावर दया कर. आणि प्रभू येशू म्हणतो की तो निर्दोष ठरू, तो नीतिमान ठरून घरी गेला. का? कारण त्याने स्वतःला देवापुढे लीन केला. आणि म्हणून धार्मिक लोकांना लीन नम्र होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. ज्यांचं जीवन बेकार आहे, पापी आहे, वाया गेलेला आहे, त्यांना जेव्हा प्रभू येशूची दया आणि कृपाविषयी ते ऐकतात, ते रडतात आणि आनंदाने त्याच्याकडे येतात. पण ह्याच्या उलट जे धर्माचरण करत असतात, जे स्वतः जे करत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना कृपा स्वीकारणं किंवा सुवार्ता स्वीकारणं हे फार अवघड जातं. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही जे करतो म्हणून देवाने आशीर्वाद दिला पाहिजे. ते देवाला अटी शर्ती घालणारे असतात. बघा, हा मेन फरक आहे. आज जर तुम्ही तसं असाल तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. कारण तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, देवाने काय सांगितलं ते महत्त्वाचं आहे. प्रभू येशू म्हणतो की हा जकातदार निर्दोषी ठरून घरी गेला आणि तो रेग्युलर चर्चला जाणारा, उपास करणारा, दशांश देणारा, तो तसंच गेला. किती विशेष आहे ना का.
आणि म्हणून कोणीतरी म्हणलं की स्वर्गात असे लोक भेटतील की ज्यांना आपलं वाटलेलं आहे की ते स्वर्गात असतील. समजतं ना मी काय म्हणतो? ज्यांना आपलं वाटलं की नरकात जातील नाश, असे लोक तिथं आपल्याला पाहायला मिळतील. आणि जे चर्चला येत होते, धार्मिक होते, ते कदाचित दिसणार नाही. हे एक मोठं आश्चर्य स्वर्गात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून अंदाज लावू नका. स्वतःचं इव्हॅल्युएशन, स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करू नका. देवाच्या वचनापुढे आरसा घ्या आणि मग स्वतःला वचनात पहा. स्वतः काय करत आहे, किती करत आहे याच्यात खुश होऊ नका की मी ह्यांच्यासारखा नाही, त्यांच्यासारखा नाही आहे. बघा, आणि म्हणून तो माणूस निर्दोष का ठरला? त्याला नीतिमान का ठरला? कारण त्याने स्वतःला लीन केला, नम्र केला. त्याला देवाची कृपा का मिळाली? कारण त्याने स्वतःला लीन केलं म्हणून. आता दुसरा प्रश्न जो आहे, हाऊ टू रिसीव्ह गॉड्स ग्रेस, देवाची कृपा कशी स्वीकारावी? रोमकरास पत्र याचा 4था अध्याय, या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला पाऊलाने दिलेलं आहे. रोमन्स 4:4 and 5. रोमकरास पत्र 4:4 आणि 5. प्रश्न असा आहे की देवाची ही जी कृपा आहे, विना अट विना शर्त, की जी लीन झाल्यावरच मिळू शकते. गर्विष्ठ जोपर्यंत आहोत तोपर्यंत नाही. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मला गरज नाही आहे, मी एवढा धार्मिक आहे बस, तोपर्यंत कृपेचा अनुभव येत नाही आहे. म्हणून स्वतःची धार्मिकता, आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो मी धार्मिकाच नव्हे तर पापी जनांना तारस आल्या. धार्मिकांना तारण नाही आहे, पापी जनांना आहे. रोमकरास पत्र 4:4. आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते. डेली वेजेसवर काम करणारा वर्कर, मजूर, रोजंदारीवरचा, तो काम करतो म्हणून त्याला त्याचा पगार मिळतो. बरोबर? फुकट मिळतो का? उत्तर द्या. माझ्यासोबत किती जण आहेत? किती जण जागे आहेत? जरा हात वर करा. मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानगी अशी नाही. मेहरबानी नाही. तो काम करतो, त्याचा पगार मिळतो म्हणून तो काम करतोय. तो काय मेहरबानी करतो का? नाही. पुढे, पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर, म्हणजे देवावर, कर्म न करता, देवासाठी काही न करता नीतिमान ठरवणाऱ्या देवावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. म्हणजे काय? म्हणजे हे इकडं वर बघा. धर्म कर्म न करता जो देवावर विश्वास ठेवतो की प्रभू मी पापी आहे, मला तुझ्या कृपेची दयेची गरज आहे, मी माझा गर्विष्ठपणा कबूल करतो, माझी क्षमा कर. जो नीतिमान ठरणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो त्याला देव नीतिमान ठरवतो. त्याच्या अकाउंटला इथं काय लिहिले? वचन 5, कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवणारा विश्वास ठेवण्याचा विश्वास काय करतो? नीतिमत्व असा मोजण्यात येतो. इट इज काउंटेड फॉर रायचियसनेस. ही अकाउंटिंगची भाषा आहे. मोजण्यात येतो म्हणजे देवाचं नीतिमत्व. इकडे बघा, येशू ख्रिस्ताची धार्मिकता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याच्या अकाउंटवर देव टाकतो आणि विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचं पाप प्रभू येशूच्या अकाउंटवर टाकतो आणि ह्या रीतीने त्याला क्षमा करतो. आत्ता किती जणांना समजलं? आत्ता किती जण मनापासून प्रेज द लॉर्ड म्हणणार आहेत? आता किती जण शून्य चेहऱ्याने माझ्याकडे पाहणार नाही आहेत? समजलं? हे जर समजलं तर आजचा संदेश कळला, नाही तर काही कळणार. हे जर नाही समजलं तर चेहरा उदास असतो. आपण म्हणलं कसं काय प्रेज द लॉर्ड म्हणत आपल्या जीवावर येतं. पण हे जर कळलं की अरे माझी लायकी नसताना देवाने मला नीतिमान ठरवलं, म्हणजे मी देवासमोर निर्दोष आहे, ह्याच्यापेक्षा मोठं जगात काय? हेच तर सुवार्ता आहे. आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर मी तुम्हाला म्हणतो कोणत्याच गोष्टीने तुम्ही खुश होणार नाही आहे. छोटे छोटे अनुभव येतील जातील, पास होईल, ॲडमिशन मिळेल, थोडे दिवस खुश राहाल, परत मूड ऑफ होईल. पण हे जर कळलं की कायमचं देवाने मला निर्दोष नीतिमान ठरवलेलं आहे, त्याने माझ्या अकाउंटला त्याची नीतिमत्ता धार्मिकता टाकलेली आहे, मग तुमची प्रार्थनेत बदल होईल,
तुमच्या साक्षीत बदल होईल, तुमच्या भाषा बोलण्यात बदल होईल, तुमच्या वागणुकीत बदल होईल. तुमचे नको ते फालतू मित्रमंडळी दूर करून तुम्ही देवाच्या लोकांच्या संगतीत जाल. तुम्हाला सांगावं लागणार नाही बायबल स्टडीला या रे, चर्चला या रे, शास्त्र वाचा रे, साक्ष द्या रे. आपोआप तुमच्या मनातून ते होईल. हे का होत नाही आहे? हे सत्य प्रकट झालेलं नाही आहे म्हणून. प्रकटीकरण म्हणा, प्रगटीकरण. शास्त्र सांगतं, प्रभू येशू म्हणतो, वरून दिल्याशिवाय माणसाला काही प्राप्त होत नाही आहे. हे काही शिक्षणाने, क्वालिफिकेशनने किंवा वयाने नाही की मी एवढा वयस्कर आहे म्हणजे मला सगळं माहीत आहे, नाही आहे. म्हणून योग म्हणतो की वृद्धांच्या स्थायी ज्ञान असते असे नाही. एखाद्या तरुण पण म्हाताऱ्या माणसापेक्षा विद्वान असू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तर ह्या वचनात काय लिहिलं आहे? परत वाचा आणि मग समजल्यावर काहीतरी म्हणा. वचन 4 आणि 5 आपण वाचू. आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते. मी म्हटलं आपण वाचू. मेहरबानगी अशी नाही. मी म्हटलं आपण सर्वजण वाचू. वचन 5, पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्वाचा मोजण्यात येतो. म्हणजे तुमचा विश्वास, माझा विश्वास प्रभू ईश्वर पाहून देव आपल्याला नीतिमान ठरवतो. आणि शास्त्र सांगतं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. ब्रदरलाच का सांगितलं जातं प्रार्थना करा? का बरं? तुमचं मन का तुम्हाला दोषी ठरवतं? कारण तुम्हाला खात्री नाही आहे की तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. कारण जेव्हा तुम्हाला खात्री होईल तेव्हा तुम्ही छाती ठोकपणे प्रार्थना करून सांगाल की हे देवाने माझ्यासाठी केलेलं आहे. का बरं गिल्टी वाटतं? का बरं घोड्यावर बसून सांगावं लागतं की साक्ष द्या? का बरं धक्का स्टार्ट करावं लागतं? कारण सुवार्तेचं सत्य इथून इथं गेलेलं नाही आहे, ते स्वीकारलेलं नाही आहे. स्वतःची धार्मिकता की मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो म्हणून देवाने केलं पाहिजे हे चाललेलं आहे. पण जेव्हा ते थांबवून विश्वास ठेवाल की प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर, मला तुझ्या कृपेची गरज आहे, त्यावेळेस तो कृपा करील आणि मग तुम्हाला कळेल की कशी त्याची कृपा झालेली आहे. पण ते केव्हा होईल? स्वतःचा गर्व बाजूला ठेवून दुसऱ्याला क्षमा कराल आणि स्वतःला लीन कराल तेव्हा. आमेन. तर दुसरा जो प्रश्न आहे की कृपा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, कशी मिळवावी? जे आपण कर्म करतोय ते थांबवून देवाची कृपा स्वीकारल्याने. हाऊ डू वी रिसीव गॉड्स ग्रेस? एका वाक्यात मी सांगतो, बाय स्टॉप वर्किंग टू अचीव रायचसनेस. धर्म कर्म थांबवून देवाची कृपा स्वीकारल्याने देवाची कृपा मिळते. किती जणांना समजलं? जे तुम्ही करत आलेलं आहे ते आजच्या आज, आत्ताच्या आत्ता थांबवा आणि त्याला म्हणा की प्रभू मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या कृपेची गरज आहे, मी कबूल करतो. आत्ता तुम्हाला तो कृपा देईल. आत्ता ते शरीर बरं होईल, आत्ता ते कर्ज मुक्ती होईल, आत्ता तो प्रॉब्लेम सुटेल. हा संघर्ष, हा झगडा इतकं हार्ड का वाटतं प्रार्थना करणं? जेवतलं आहे ना, कृपा मिळेल नाही आहे म्हणून आपल्याला कृपेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे व्हॉट शुड यू डू? आपण काय केलं पाहिजे? कर्म करणं थांबवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? देवासाठी काहीतरी करतो ह्याच्याकडे स्वतः लक्ष न देता थांबून त्याने आपल्यासाठी प्रभू येशूने काय केलं ह्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि याला अडखळण काय असतं? आपला गर्व, मीपणा. म्हणजे काय, मी काय करायचं नाही का? काही करायचं नाही आहे. फक्त म्हणायचं की प्रभू मी पापी आहे, माझी लायकी नाही आहे, मला क्षमेची गरज आहे, माझ्यावर दया कर. जोपर्यंत हा मीपणा, जोपर्यंत हे विचार, जोपर्यंत हे आडमुठपणा असतो, पश्चाताप केलेला नसतो. जोपर्यंत दुसऱ्याला क्षमा करू शकत नाही, नवऱ्याला, बायकोला, मुलाला, मुलीला, खरा पश्चाताप नाहीच आहे. फॅमिली प्रेयर, कौटुंबिक प्रार्थना का क्षमा केलेली नाहीच आहे, कशी काय कृपा मिळणार? का नाही सैतान घडीघडी आधारी पण? का नाही प्रॉब्लेम होणार? का नाही प्रश्न सुटणार? सुटणारच नाही. लीन करा स्वतःला, देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, मग तो तुमच्यापासून पडेल. तुम्ही देवाच्या अधीन न होता सैतानाला पळून लावण्यासाठी प्रार्थना करून राहिलेले आहेत. हा प्रॉब्लेम आहे. समजतं ना?
आधीन नाही व्हायचं आहे, पण कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करा, माझा प्रॉब्लेम तात्पुरता सॉल्व करा. पण हे किती वर्ष चालणार, किती दिवस चालणार? कधी त्याची कृपा स्वीकारणार? कधी स्वतःला लीन नम्र करणार? कधी स्वतःला देवासमोर आपण कसं दिसतो, कसं आहोत हे त्याच्या वचनाच्या आरशात पाहणार की खरंच मला वाटतं तसं नाही आहे, मी देवाच्या स्टँडर्डच्या एकदम लो आहे, प्रभू मला क्षमा कर. दुसऱ्यांच्या पुढं कसं आहे महत्त्वाचं नाही, चर्चच्या पुढं कसं, माझ्या पुढं हे पण महत्त्वाचं नाही, देवासमोर किती लीन नम्र आहात हे महत्त्वाचं आहे. इथं मला किंवा दुसऱ्यांना दाखवायचं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मूल्यमापन देवापुढे आपण कसे आहोत याने करायचं आहे. तर काय केलं पाहिजे? आता हे कर्म धर्म करणं थांबवल्यानंतर, म्हणजे आपण काय करतो याच्याकडे लक्ष देणं थांबवल्यानंतर काय केलं पाहिजे? योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. स्टॉप वर्किंग अँड सेकंड थिंग, पहिली गोष्ट कर्म करणं थांबवणे, आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितले योहान 1:11-17. जॉन 1:11-17. तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. म्हणा स्वीकार. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणा स्वीकार, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने म्हणजे देवाने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. हा दुसरा जन्म. शास्त्र नवा जन्म शिकवते, पुनर्जन्म नाही. पुढच्या जन्मात आपण काय होऊ, कोणता प्राणी होऊ हे शास्त्र नाही शिकवत, नवा जन्म शिकवते. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिलंय बघा. वचन 15, वचन 14. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द हे प्रभू येशूचं दुसरं नाव आहे. तो शब्द देही झाला, त्याने देह धारण शरीर धारण केलं, तो जगात आला. आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो कशाने परिपूर्ण होता? कशाने परिपूर्ण होता? कृपा व सत्य. तुमच्या पुढे शास्त्र आहे, बोला कशाने परिपूर्ण होता? हां, मला बोलणारे चर्च पाहिजे. देव जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही. किती जण जिवंत आहेत? मेले लोक बोलतात का? जिवंत लोक बोलत असतात. प्रेज द लॉर्ड. ज्यांना देवाने आतून आत्म्यातून जिवंत केलं तेच प्रेज द लॉर्ड म्हणतात, तेच जिवंत आहेत. वचन 15, वचन 14. शब्द देही झाला आणि कृपा व सत्याने परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे असावे असे होते. आणि वचन 16 असं लिहिलेलं आहे, त्याच्या पूर्णतेतून म्हणजे प्रभू येशूच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना मिळाले. आणि आता ऐका काय मिळाले? कृपेवर कृपा मिळाली. काय मिळाली? म्हणजे कृपा येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रत्येकाला, तुम्हाला मला उपलब्ध आहे. पण ती घ्यायची का नाही? स्वतःला नम्र करायचं का नाही? स्वतःचा गर्व बाजूला ठेवायचा का नाही? हा ज्याचा प्रश्न आहे. आणि लीन करणं स्वतःला, रवी यालाच पश्चाताप असं म्हणतात. उगीच स्वतःला काहीतरी समजणं, इम्प्रेशन मारणं, काहीतरी कधीतरी साक्ष देणं, हे नाही. देवाला माहिती आहे की कोण लीन आहे, कोण नम्र आहे, कोण किती गर्विष्ठ आहे. लोकांना माहीत आहे. जग काही वेडा नाही आहे. देवाचं कोण हे रस्त्यावरचा माणूस ओळखू शकतो. मी तुम्हाला सांगतो, त्याला काही लेबल लावून फिरावं लागत नाही. लोक परीक्षा करतात की नाही खरंच ही देवाची आहे, हा देवाचा माणूस आहे. काही बोलून दाखवतात, काही बोलून दाखवत नाही, पण समजतंय. देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण दीनांवर दया करतो. आज कोण स्वतःला लीन करणार? या ठिकाणी लिहिलं आहे त्याच्या पूर्णतेतून. कोणाच्या पूर्णतेतून? शास्त्रात बघा ना, उत्तर द्या 1 मिनिटात, अर्ध्या मिनिटात. कोणाच्या पूर्णतेतून? वचन 16, योहान 1:16. कोणाच्या पूर्णतेतून? 16 पहिले 2 शब्द वाचा.
कोणाच्या पूर्णतेतून? कोणाच्या पूर्णतेतून? त्याच्या पूर्णतेतून, म्हणजे प्रभू येशूच्या. म्हणा त्याच्या पूर्णतेतून. जागे राहा रे, जरा जागे राहा ना, वर बघा ना जरा. देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात. त्याच्या पूर्णतेतून, म्हणजे त्याची पूर्णता आहे, तो पूर्ण आहे, तो परिपूर्ण आहे, आणि त्याच्या पूर्णतेतून आपल्याला तो देतो आहे. आणि काय दिलेलं आहे? त्याच्या पूर्णतेतून आपणास सर्वांना मिळाले. कोणाला मिळाले? मला पण. कोणाला जर गॅरंटी नसेल तर म्हणून ते म्हणायला लावलं की मला पण. तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर त्याच्या पूर्णतेतून तुम्हालाही दिलेलं आहे. तुम्हाला खरं वाटत नाही तरी शास्त्र तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला खरं का वाटत नाही? कारण तुमच्या डोक्यात दुसऱ्या गोष्टी आहेत, देवाचं वचन नाही आहे म्हणून. पण जेव्हा तुम्ही वचन ऐकाल, ग्रहण कराल, पश्चाताप कराल, तुम्हाला कळेल की तुम्हाला पण देवाने कृपा दिलेली आहे. तुमच्यासाठी पण ती कृपा अवेलेबल आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना मिळाले. किती जणांना? पण मला नाही वाटत मला मिळालेलं आहे असं म्हणणं म्हणजे काय? हे रिजेक्ट करणं. असं म्हणणं म्हणजे काय? की स्वतःला गर्विष्ठ समजून देवापुढून लीन न करणं. मला नाही वाटत माझी क्षमा केली. तुम्हाला माहीत नाही बरोबर मी कशी होते, मी काय केलं. अरे कशी होते, कसा होता हा विषय नाही आहे. देव बदलू शकतो. क्षमा मागा, मोकळे व्हान, पुढं चाला. नाही पण तुम्हाला माहीत नाही आम्ही काय. आम्हाला नाही माहीत पण देवाला माहीत आहे. प्रश्न आहे की देवाकडे वळायचं आहे का नाही. आज का कधी का म्हातारा झाल्यावर. आज तुमच्या हातात आहे, उद्या तुमच्या हातात नाही. कोणीतरी साक्ष दिली आत्ताच की मरण केव्हा येऊ शकतं. याचा कवळी ब्रदरने सांगितलं की किती महत्त्वाचं आहे. देवाने दिलेला आज, उद्या आपण पाहू शकत नाही है ना. आणि मग पुढं काय लिहिलंय? कृपेवर कृपा मिळाली. काय मिळाली? पण जे कृपा करण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात. काय? पहिली गोष्ट काय? स्टॉप वर्किंग, कर्मधर्म करणं थांबवणं. आणि दुसरी गोष्ट काय? प्रभू येशूला स्वीकारणं. लिहून घ्या पॉईंट. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं. माहीत सगळ्या जगाला आहे पण सगळ्या जगाने स्वीकारलेलं नाही आहे. तुम्हाला माहीत असेल पण तुम्ही स्वीकारलंय का नाकारलंय हा विषय आहे. त्याच्यावर देव एक दिवशी न्याय करेल. नॉलेज असणं, ते माहीत असणं तुमचं तारण नाही करणार. पण येशू ख्रिस्ताला अंतःकरणात स्वीकारला तर तुमच्या आत्म्याचं तारण होईल. ॲक्सेप्ट दोज हू रिसिव्ड हिम. सो द सेकंड थिंग इज रिसिविंग जीसस. हाऊ डू वी रिसीव गॉड्स ग्रेस? फर्स्ट बाय स्टॉप वर्किंग, सेकंड बाय रिसिविंग जीसस. पहिलं कर्मधर्म थांबवणे, दुसरं प्रभू येशूला स्वीकारणे. त्याच्या स्वीकारल्यानंतर काय होतं की कृपेवर कृपा आपल्याला मिळते. नवा जन्म मिळतो. 12 वर्षात सांगितलं आहे. कृपेवर कृपा आपल्याला मिळते. एक नवीन जन्म, आत्मिक जीवन तेव्हा सुरू होतं. आत्मिक जीवन चर्चला यायला लागल्यावर सुरू नाही होत. प्रभू येशूला स्वीकारल्यावर, त्यांनी काय केलं ते कळल्यावर सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. आणि याचा परिणाम प्रभू येशूला स्वीकारल्याचा काय होतो? 2 परिणाम होतात. पहिला एक नवीन जीवन, न्यू लाईफ बिगिन्स इन अस. नॉट फिजिकल बट स्पिरिच्युअल. शारीरिक नाही, आत्मिक. आपोआप शास्त्र वाचायला लागतो, आपोआप देवाची भक्ती करायला लागतो. सांगावं नाही लागत. आपोआप प्रार्थना व्हायला लागते, आपोआप देवाशी आपण कनेक्टेड होतो. नवीन जीवनाची सुरुवात. आणि दुसरी गोष्ट काय होतं की त्याच्या पूर्णतेतून आपल्याला कृपा मिळते. जे काही प्रॉब्लेम ह्या जगात असताना, जे काही अडीअडचणी, गरजा, जे काही आपल्याला फेस करावं लागेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याची कृपा आपल्याला मिळते. किती विशेष आहे नाही का? इतकं चांगलं की खरंच वाटत नाही. असं कसं म्हणता ब्रदर? मी नाही म्हणे, शास्त्रात लिहिले. त्याच्या पूर्णतेतून आपल्याला कृपेवर कृपा मिळाली. म्हणजे कृपेवर कृपा म्हणजे जे काही तुमचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा अधिक कृपा तुमच्यासाठी देवाने पुरवलेली आहे. जी काही पैशाची गरज आहे त्याच्यापेक्षा अधिक कृपा पुरवलेली आहे. ती गरज पूर्ण. जे काही दुखणं आजार आहे तो बरं होण्यासाठी त्याची कृपा पुरवलेली आहे. सोनवणे ताई, प्रेज द लॉर्ड म्हणा. जे काही तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी ती कृपा आहे. पण माहीत नसल्यामुळे आपण म्हणतो तू मला बरं कर, तू हे कर, तू ते कर. तो म्हणतो मी माझी कृपा पुरवलेली आहे, तू विश्वास ठेवाने घे.
हे इतकं चांगलं आहे, पण स्वतःला लीन नम्र करावं लागतं. तर टू फोल्ड प्रभू येशूला स्वीकारल्यानंतर, नवीन जीवन प्राप्त झाल्यानंतर काय होतं? आपल्याला त्याची कृपा प्राप्त होत असते. तो त्याची कृपा आपल्याला पुरवत असतो. When we receive Jesus, every kind of grace is available to us. प्रत्येक प्रकारची कृपा, बिझनेस लाईफमध्ये, फॅमिली लाईफमध्ये, एज्युकेशनल लाईफमध्ये, शैक्षणिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, आर्थिक जीवनात, प्रत्येक जीवनामध्ये अडीअडचणीला तोंड करून विजयी होण्यासाठीची कृपा तो पुरवतो. ती पुरवलेली असते की आपण मागितल्यावर तो देईल असं नाही, ती दिलेली आहे. आपण फक्त विश्वास ठेवून ती घ्यायची आहे आणि तिच्यात चालायचं आहे. हे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवन स्वर्गातून मिळवायचं नाही आहे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे काय मिळालेलं आहे ते जाणून घेऊन त्याचा उपभोग घ्यायचा आहे या आयुष्यात. काही लोकांचं आयुष्य फक्त मागण्यातच चाललेलं आहे, देवाला ऑर्डर देण्यातच चाललं आहे. हे कर, ते कर, माझ्या पोराला आशीर्वाद, माझ्या हे कर, ते कर, माझ्या नातवांना. अरे तुम्ही त्याची कृपा स्वीकारा, तुम्ही नम्र व्हा, तुम्ही तुमच्या नातवंडापैकी पुढे तुम्ही साक्ष व्हा ना, तुम्ही कित्ता व्हा ना की माझे आजी आजोबा असे होते, माझे वडील असे होते, त्यांनी मला वचन शिकवलं, त्यांनी मला प्रार्थना करायला शिकवली, त्यांनी मला हे सत्य शिकवले. एक लिगॅसी, एक उदाहरण ठेवून जा ना. मागं काय राहील? माझ्यासाठी घर बांधून दिलं हे राहील. अरे लढाया जातील, नैसर्गिक आपत्ती येतील, जगी गोष्टी नष्ट होतील, घरदारं पडतील, पण जे जीवन, आत्मिक जीवन, जे आत्मिक सत्य त्यांनी ठेवले, तो कायमचा वारसा तुमच्या मुलाबाळांसाठी, संततीसाठी राहील. काय गोष्टी काय करतात आहे वारशाचा? काय चाललंय? काय पैसे, निस्टेन, प्रॉपर्ट्या? अरे ह्या गोष्टीच्या, ह्या वचनाचा, वारसाचा विचार करा ना की देवाने मला कधी बोलवल्यानंतर मी मागं काय ठेवून जाणार आहे? माझी आठवण माझ्या मुलांसाठी, माझ्या नातवांसाठी काय म्हणून राहणार आहे? चांगला होता का वाईट होता? माझा भाऊ म्हणून, रवी काय म्हणून राहणार आहे? काय होता, काय फायदा नव्हता तो, हसून नसल्यासारखं, अशी आठवण का नाही? त्यांच्यामुळं आज मला देव कळलं, आज मला येशू ख्रिस्त कळलेला, असं कोणी म्हणत? ही सगळ्यात मोठी आठवण, हा सगळ्यात मोठा वारसा राहणार आहे. दॅट इज द ग्रेटेस्ट लिगॅसी यू कॅन लिव्ह बिहाइंड. आणि म्हणून 2 प्रश्न आज आपण पाहिले की आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे. की कृपा कशी प्राप्त होते, कशी मिळते? स्वतःला लीन आणि नम्र केल्याने. कारण देव गर्विष्ठांचा धिक्कार करतो, विरोध करतो, लीनांवर दया करतो. स्वतःला लीन केल्याने. आणि दुसरी गोष्ट, कृपा कशी आपण स्वीकारू शकतो, आपल्याला कशी मिळू शकते? प्रभू येशूचा स्वीकार केल्याने. आणि जे आपण करत आलेलो आहोत ते थांबवून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळून त्याचा स्वीकार केल्याने. आणि मग आपल्याला त्याची कृपा मिळते आणि त्या कृपेत आपण जीवन. तारण कृपेने आहे, ख्रिस्ती जीवन आयुष्यभर कृपेने आहे, प्रार्थनेचे उत्तर कृपेने आहे. जे काही देवापासून उपलब्ध आहे ते सर्व त्याच्या कृपेमुळे आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.